काय झालंय? हा, हे पेपर वाचून घ्या तुम्ही दोघं. हे काय? 7/12 आहे आणि रामाश्रयाच्या सेल डीडचे पेपर्स आहेत ते मी आणून देते तुम्हाला. हा अगं पण मग हे तू कपिलला का नाही दिलंस? म्हणजे तू भेटली नाही आहेस का त्याला? चल तू आतमध्ये तर चल 1 मिनिट. हिरे नको, मला उशीर होतोय. तुम्ही पेपर्स वाचून घ्या, मी निघते. बाय. अगं गौरी, हो नाही पण हा जो इथं मुद्दा आहे. गौरी का गेली? गौरी इथे आली होती? कधी? आता भेटली ना मला. पण मग काय इथे न येता आमच्याशी न बोलता काय निघून गेली? तुला खरंच कळत नाहीये का ती इथून का गेली ते? नाही का? तुम्ही एवढे जवळ जवळ थांबलेत, हे बघून तिला काय वाटणार आहे बिचारीला? कपिल, आय एम सॉरी. माझ्या अति उत्साहामुळे गौरीला गैरसमज झालाय. मी जाऊन तिच्याशी बोलू का? आर यू क्रेझी मल्लिका? तुला काय वाटतं तुझं ती ऐकून घेणार आहे? तिला आवडेल हे तू जाऊन सांगितलेलं? तुला तरी आवडलं असतं का? नाही कपिल बाबा, तूच जाऊन तिच्याशी बोलून घे. ती खूप गोड मुलगी आहे आणि माझ्यामुळे गैरसमज झालेला मला नाही आवडणार. मला तिला हर्ट नाही करायचंय रे. हिरेन तू चल ना माझ्याबरोबर. ह्या अशा सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या मला माहित नाही रे. सॉरी या अशा गोष्टी आहेत ना, स्वतः शिकायच्या असतात. आणि काय रे, तू कधी आलास माझ्या बायकोला समजवायला की मला का उशीर झाला ते? अरे आता मला काय माहित हे एवढं अवघड असतं. आता समजलंय ना, मग भोगा आपल्या कर्माची फळं. माझ्यामुळे नाही, फक्त तुझ्यामुळे नाही, माझ्याही लक्षात नाही आलं. हरकत नाही, मी जातो, समजावतो तिला. पण हिरेन तिला नाही पटलं तर मग प्लीज तू येशील का समजवायला? की तिला सांग ना आमच्यात असं काही नाहीये. बालका, हीच तुझी सत्व परीक्षा. जा आणि तुझ्या होणाऱ्या बायकोला मस्का मार. गौरी, ए गौरी, काय झालंय? कुठे काय? काहीच नाही. गौरी, मी तुझा बाप आहे. मी तुझा चेहरा वाचू शकतो. सांग बरं मला काय बिनसलंय? मल्लिका. मल्लिका तुला काही बोलली का? सतत का कपिलाची कटलेली असते? प्रियकराच्या सोबत सतत एक मुलगी पाहून जळणं ही सुद्धा एक प्रेमाची निशाणीच आहे. ओ तुम्ही आता मला फिलॉसॉफी सांगू नका. तुमच्या मुलीचं त्या मुलाशी लग्न ठरलंय. तुम्हाला काहीच नाही वाटत का? काय वाटायचं त्याच्यामध्ये? अगं असं होतं, खरं होतं, सांगतो तुला. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे. पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू,
म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे. मी तो प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे ओके